श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आणि हो, आम्ही गावाकडे सुट्टीला आलोत ना, तर मग म्हटलं चला गावाकडचा व्लॉग आज करायचा आणि अपलोड करायचा. तर मला नक्कीच सांगा की तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ म्हणजे आवडतात की नाही आवडतात. मग त्याच्यानुसार मग मी व्हिडिओ बनवत जाईन आणि अपलोड करत जाईन. सकाळची पोळी भाजी होती, पण लेकरं म्हटली की आम्हाला पोळी भाजी नाही खायची, पोहे बनवून दे. मुलांचं कसं असतं, हे नको ते नको ते. आणि उन्हाळ्याच्या दिवसात पोळी भाजी दुपारी नाही खाऊशी वाटत. तर ठीक आहे म्हटलं, पोहे केले आणि अण्णांसाठी हे चहा बनवला. आमच्यासाठी लिंबू सरबत केलं होतं, पण अण्णा म्हटलं की मला चहाच करून दे. मग अण्णांसाठी चहा दिला आणि लिंबू सरबत केलं. सरबत करेपर्यंत आमच्या पिल्ल्याची इकडं गडबड सुरू होती की काचेच्या ग्लासात द्यायचं, मम्मा मी देते, मम्मा मी देते. अण्णांसाठी चहा तर म्हटली होती मीच घेऊन जाते, पण म्हटलं गरम आहे नको म्हटलं. तर म्हणली चहा नाही घेऊ दिलास, सरबत थंड आहे, आता मी देते. तर मग तिचं असं गडबड सुरू होती देण्याची. सर्वांनी मिळून सरबत पिलं आणि आम्ही निघालो होतो शेताकडे. शेतात अशी आमची छानशी आंबराई झालेली आहे आणि बऱ्याच झाडांना आंबेसुद्धा लागलेत आणि ते उतरायचे होते. पाडायला लागला होता आंबा आणि तो गळून जात होता, म्हणून मग आज आंबे उतरायचे होते आणि त्याच्यासाठी सगळेच मग आम्ही गेलो होतो शेतामध्ये. असे बघू शकता खूप सारे आंबे लागलेत, जे म्हणजे मोठे झालेत झाडं त्यांना लागलेत आंबे, आणि जे छोटे छोटे आहेत झाडं आहेत त्यांना अजून म्हणजे लागलेले नाही. ते थोडे मोठे झाले की मग लागतील. आणि बऱ्याचशा झाडांना लागलेले आहेत आंबे. आणि आमचा सगळ्यात मोठा दुसरा एक आंबा आहे आणि त्याची खरंच खूप मोठी स्टोरी पण आहे बरं का. बरीचशी झाडं आहेत जी लहान आहेत, त्यांना अजून आंबे आलेले नाहीत, आणि जे मोठे झालेत त्यांना आलेले आहेत आंबे. एवढे सगळे आंबे लावणं, त्यांना पाणी घालणं, त्यांना जीवाजतन सांभाळणं, त्याला शेळ्यापासून जनावरापासून खाऊ न देता वाचवणं, म्हणजे एकदम लहान मुलांसारखं हे काम असतं. झाडांना पाणी घालणं, जगवणं, त्यांना मोठं करणं म्हणजे. आणि ते काम आमच्या आई आणि अण्णांनी केले आणि त्यांच्यामुळंच आम्हाला एवढे सगळे आंबे खायला भेटायलेत. खरंच हे सगळं श्रेय आमच्या आई आणि अण्णाला जातं आणि आम्ही त्यांच्यामुळेच एवढे सगळे आंबे खाऊ शकतो. एवढे कुठून आपण विकत घेणार, नाहीच घेऊ शकत नाही, एवढे विकत घेऊन खाऊ शकत नाही खरंच. आणि हा जो आंबा आहे ह्याची तर खूप म्हणजे स्टोरीचा असल्यासारखी आहे, ती सांगते तुम्हाला पुढं समोर. इथं आमच्या पिल्लूला पाड सापडला होता. आता तिला म्हटलं हे पाड खातं, ती म्हटली काय असतं गं हे पाड सारखं पाडच म्हणायला लागलीस. आणि ह्यांचं जेवढं म्हणजे खालून काढता येतील तेवढे आंबे ते खोडीनं काढत होते झाडावर न चढता. आणि जे म्हणजे त्यांनी काढून ठेवलेले आहेत ते एका बाजूला मी गोळा करत होते. जे खोडीत आलेले आहेत ते चांगले आंबे म्हणजे बाजूला ठेवलेत आणि जे म्हणजे पडीचे आहेत ते बाजूला ठेवते मी. कारण पडीचे जो आंबा असतो तो जर सगळ्यामध्ये म्हणजे आंबे एक सरसकट आपण पिकवायला ठेवले तर तो नासतो आणि दुसऱ्यालाही चांगल्या आंब्यालाही नास होतो. म्हणून मग जे खोडीत असतात ते बाजूला पिकवायला घालतात आणि जे पडीचे असतात जे म्हणजे काढताना खोडीतून खाली पडलेले असतात त्याला आम्ही पडीचा आंबा म्हणतो, तो बाजूला ठेवायचा असतो. आता जेवढे खालून काढता येतील तेवढे काढले होते आणि आता ते झाडावर चढले होते आणि झाडावरचे खोडीने आंबे काढत होते. आणि ते खोडीतले आंबे काढायचं खालचं काम हे माझं होतं, कारण खाली प्रत्येक वेळेस येता नाही येणार म्हणून ते वरतून सोडत होते ती खोडी. आणि मग मी जेवढे निघालेत तेवढे त्या खोडीतून खाली गोळा करत होते. संध्याकाळच्या वेळी छान वाटतं शेतामध्ये, मस्त वाटतं, वातावरण छान असतं. आणि हो, कधी कधी प्रश्न पडतो की हा आंबा जगलाच कसा आणि एवढा मोठा झालाच कसा.
असो. त्या झाडाचे आंबे आमच्या नशिबात असतील काय जी, म्हणून तो फुटला असेल कदाचित, आणि म्हणून तो मोठा झाला आणि त्याचे आंबे एवढे लागायला लागले, पिकायला लागले. दिवस मावळतीला गेला होता आणि त्यानंतर अंधार होत होता, म्हणून मग आम्ही घरी आलो. आंबे उतरायचे बंद केले आणि घरी आलोत आणि मी लागले स्वयंपाकात होतं मस्त असं दोन्ही बेसन केलेत, कारण एक सपक आणि एक तिखट, कारण मुलांना लागतो सपक, अन्नाला आणि मुलांना, आणि आम्हाला ते लागते ती बेसन. म्हटलं की सोबत भात हा पाहिजेच, आणि तोही परी म्हटले की आपण पंक्तीत खातात ना तसा कर. मग काय तेजपत्ता, थोडेसे लवंगा आणि थोडेसे मिरे, जिरे, मोहरी टाकून तसा भात केला. फोडणीचा असा भात बेसनासोबत खूप छान लागतो आणि तिला आवडतो, म्हणून मग हा भात केला. सिंपल, म्हणजे तिखट वगैरे काही नाही, कांदा वगैरे, फक्त तेजपत्ता हे टाकायचं मसाले, आणि तो भात लावून घेतला. त्यानंतर केल्या भाकरी, चपात्या. चला जेवून घेतो आता. ब्लॉगचा एंड इथेच करते. आणि हो, शेतातला व्हिडिओ आवडले का नाही ते नक्की मला कमेंट करून सांगा. बाय.